भावांनो, आपण शेतात घाम गाळतो, रात्रंदिवस राबतो, पण निसर्गापुढे कुणाचं चालतंय का? कधी दुष्काळ पडतो, तर कधी गारगीट होते, तर कधी अवकाळी पाऊस सगळं वाहून नेतो. गेल्या वर्षी आपण बघितलं, उन्हाने उघडून पीक करपून गेली, मेहनत वाया गेली, डोळ्यात पाणी आलं. पण मित्रांनो, शेतकरी कधी हार मानत नाही. आपण पडलो तरी पुन्हा उभा राहतो, कारण आपल्या खांद्यावर आपल्या कुटुंबाची जबाबदारी आहे. लेकरांचं शिक्षणाचा खर्च आहे, आईबापाचे औषध आहेत, म्हणून रडत बसायचं नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भावनो काय माहिती का, सरकार पण आपल्या पाठीशी उभं आहे. आपल्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना 2026साठी सुरूच आहे. ही योजना म्हणजे आपल्याला छत्री आहे. ऊन असो किंवा पाऊस असो, ही छत्री आपल्याला भिजू देत नाही. आज मी तुम्हाला ही योजना काय आहे, कसं फॉर्म भरायचं, किती पैसे मिळतात, सगळं नीट समजून सांगणार आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा, एकही मुद्दा सोडू नका, कारण एक चूक झाली तर विमा तुम्हाला मिळणार नाही. नमस्कार शेतकरी मित्रांनो, एस प्रोडक्शनवरती तुमचं स्वागत आहे. सुरू करूया आजचा हा पीक विमाच्या संदर्भातला हा व्हिडिओ. योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. काही लोकांना तर माहीतच नाही की ही योजना काय आहे. योजना म्हणजे पीक संरक्षण. जर तुमचं सोयाबीन, कापूस, तूर, मक्का, ज्वारी कोणतंही पीक पावसाने सडलं किंवा पुराने वाहून गेलं किंवा कीड रोगाने खराब झालं, तर विमा कंपन्या तुम्हाला नुकसान भरपाई देतात. तर आता प्रश्न असा आहे की किती पैसे मिळतात. तर ऐका, सरकारने प्रत्येक पिकासाठी एक रक्कम ठरवली आहे. उदाहरणार्थ, सोयाबीनसाठी 1 हेक्टरी साधारणपणे 45,000 रुपये विमा संरक्षण आहे. म्हणजे तुमचा 1 हेक्टर सोयाबीन पूर्णपणे गेलं तर 45,000 रुपये तुम्हाला मिळतात. तसंच जर कापसाचं बघितलं तर कापसासाठी तुम्हाला 50,000 रुपये हेक्टरी या ठिकाणी मिळतात. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हप्ता किती भरायचा. भावांनो, फक्त 2%. हो, फक्त 2% म्हणजे 1 हेक्टरला सोयाबीनसाठी तुम्हाला 45,000चे जर 2% म्हणजे फक्त 900 रुपये. काही पिकांसाठी 500 ते 700 रुपये पण लागतात. पण बाकीचे जे 98% पैसे केंद्र सरकार आणि राज्य सरकार भरते. म्हणजे तुम्ही फक्त 2% पैसे भरा, बाकीचे 98% सरकार भरणारच आहे. आणि तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या पिकाचे नुकसान होईल त्यावेळेस तुम्हाला 100% पैसे या ठिकाणी मिळणार आहेत. आता अर्ज कसा करायचा ते सविस्तर ऐका. पहिली स्टेप, पेरणी करा. पेरणी झाल्याशिवाय विमा भरता येत नाही. दुसरी स्टेप, पेरणी झाल्यावर 10 दिवसाच्या आत अर्ज करायचा आहे. 10 दिवसाच्या उलटले तर अर्ज घेत नाहीत, म्हणजे उशीर करू नका. स्टेप 3 मध्ये कुठे अर्ज करायचा, 2 पर्याय आहेत. एक, तुमच्या गावातल्या CSC सेंटरवर जा, म्हणजे आपल्या सरकारी सेवा केंद्र, तिथला ऑपरेटर तुमचा फॉर्म भरून घेईल. आणि तुमच्याकडे मोबाईल असेल तर स्वतः पण प्रधानमंत्री पीक विमा योजना या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही या ठिकाणी तुमचा अर्ज करू शकता. प्ले स्टोअरवरती ही ॲप्लिकेशनसुद्धा अवेलेबल आहे, तिथून पण तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. आता चौथ्या स्टेपमध्ये पाहूया कागदपत्र काय काय लागतात. 3 गोष्टी आहेत महत्त्वाच्या. एक आहे 7/12 उतारा, तुमच्या नावावर शेती पाहिजे. 2 आधार कार्ड. तिसरं आहे बँक पासबुक, म्हणजे ज्या बँकेमध्ये तुम्हाला सरकारी विम्याचे पैसे घ्यायचे आहेत त्या बँकेचं अकाउंट द्या. हे जे 3 डॉक्युमेंट आहेत तुम्हाला कंपल्सरी लागणार आहेत. आणि जर तुम्ही शेती भाड्याने केली असेल तर तुम्ही मालकासोबत तुमचा एक करारनामा असतो, तो करारनामा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. 5व्या स्टेपमध्ये तुम्हाला हप्त्याचे पैसे भरावे लागतील. तुम्ही ऑनलाईनही भरू शकता किंवा तुमच्या गावातल्या CSC सेंटरवर जाऊन तिथेही तुम्ही पैसे भरून त्यांच्याकडून पावती घेऊ शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग समजून घ्या. जर तुमचं पीक नुकसान झालं तर त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे. जर तुमच्या पिकाची नुकसान झाली तर 72 तासाच्या आत तुम्हाला या ठिकाणी तक्रार करायची आहे. 72 तास म्हणजे 3 दिवस. तक्रार कुठे करायची, 2 पर्याय सांगतो. पहिल्या पर्यायामध्ये तुम्हाला 14 447 हा टोल फ्री नंबरवर कॉल करायचा आहे आणि आपली तक्रार या ठिकाणी जी आहे ऑनलाईन पद्धतीने करून घ्यायची आहे. हा एक टोल फ्री नंबर आहे, यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क किंवा काही चार्जेस वगैरे लागत नाही. आणि दुसरा जे पर्याय आहे, प्ले स्टोअरवरती एक ॲप्लिकेशन आहे PMFBY, याच्या मदतीने तुम्ही फोटो काढून अपलोड करा आणि तिथे जाऊन तुम्ही या ठिकाणी जे आहे अर्ज या ठिकाणी जे आहे करू शकता. दोन्ही स्टेप अत्यंत सोपे आहेत.
जे तुम्हाला चांगले वाटेल ते तुम्ही या ठिकाणी करू शकता. तक्रार केल्यानंतर पीक विमा कंपनीचा माणूस 10 दिवसात तुमच्या शेतात येईल. तो पंचनामा करेल, फोटो काढेल, तुम्ही त्याला सहकार्य करा, त्याला शेत दाखवा. पंचनामा झाल्यावर 2 महिन्याच्या आत पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतात. आता काही महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा. खरीप हंगामात 2026साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. डबल एकदा सांगतो, 31 जुलै 2026 नंतर अर्ज बंद होईल. ही तारीख लक्षात ठेवा, कारण हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. रबीसाठी डिसेंबरमध्ये तारीख निघते. पण भावांनो, एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. विमा काढला म्हणजे आपण निष्काळजी राहायचं नाही. पिकाची काळजी घ्यायची, खत द्यायचं, फवारणी करायची. विमा फक्त नैसर्गिक अपघातीसाठी आहे. जर आपण दुर्लक्ष केलं आणि पीक गेलं तर विमा मिळत नाही. आणखी एक, जर संपूर्ण गावात दुष्काळ पडला किंवा गारगीट झाली तर सरकार स्वतःहून सर्वे करतं. अशावेळी तुम्हाला वेगळ्या तक्रारी करायची गरज नाही. पण जर तुमच्या एकट्याच्या शेतात नुकसान झाली तर तुम्हाला 72 तासाच्या आत पीक विमा कंपन्यांना कळवावंच लागेल. मित्रांनो, वर्षाला 700 ते 800 रुपये खर्च करून आपण 45,000चं संरक्षण घेतो. विचार करा, कुठे मिळते एवढी स्वस्त विमा. म्हणून हात जोडून विनंती करतो, सगळ्यांनी पीक विमा काढा. तुमचा एक शेअर एखाद्या शेतकऱ्यांचं आयुष्य वाचवू शकतो. हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर, फेसबुक सगळीकडे पाठवा. काही प्रश्न असेल तर खाली कमेंटमध्ये करा, मी उत्तर द्यायचा प्रयत्न नक्कीच करेल. पुन्हा सांगतो, शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.